भोंदू अशोक खरात प्रकरणी एक महत्त्वाची बातमी। त्याच्या विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। कांदा व्यापाऱ्याची त्यानं तब्बल 85 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। 60 लाखांचा प्लॉट 22.25 लाखांच्या कवडीमोल भावात खरेदीचा आरोप झालाय। प्लॉट गुंतवणुकीचा आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप आहे। मी देवाचा अवतार, तगादा लावल्यास देवाचा कोप होईल अशी धमकी त्यानं दिली। खरात विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। तर नाशिकमधील 12वा आणि राज्यातील हा 14वा गुन्हा आहे। प्लॉट न देता पैशांचा अपहार झाल्यानं पोलिसांकडून तपास सुरू आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, कस्तुरी, गेल्या काही दिवसांत आपण बघतोय की अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पीडितांची संख्या देखील वाढते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आणखी एक गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। एका कांदा व्यापाऱ्याची अशोक खरातनं फसवणूक केलेली आहे। पैशाचा तगादा लावल्यास देवाचा कोप होईल अशा स्वरूपाची भीती देखील त्याने घातलेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि शाप देत कांदा व्यापाऱ्याची त्यानं फसवणूक केल्याचं यामध्ये फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत खरातवर 12 गुन्हे हे दाखल झालेले आहेत नाशिकमध्ये आणि 2 अन्य ठिकाणी असे एकूण 14 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या 14 गुन्ह्यांपैकी जर बघितलं तर 8 हे लैंगिक शोषणाचे आहेत आणि उर्वरित जे गुन्हे आहेत ते या सगळ्या परिस्थितीमध्ये फसवणुकीचे असल्याचं समोर येते। त्यामुळे वेगवेगळे गुन्हे आता दाखल होताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे खरातचा पाय आणखी खोलात जाताना आपल्याला दिसून येतो। नक्कीच किरण, तुम्ही असे जोडलेले राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी पाहिजे, त्यावर तुमचे इनपुट्स हवे। कस्तुरी, या खरातचं वजन 7 किलोंनी घटलेलं आहे। 16 दिवसात अशोक खरातच्या वजनामध्ये 7 किलोची घट झाली आहे। अशोक खरात दिवसभरात डझनभर गोळ्यांवर अवलंबून आहे। बीपी, शुगर, पॅरालिसिससह अनेक गंभीर आजारांनी तो ग्रस्त आहे। पॅरालिसिसमुळे हातही नीट वर करता येत नसल्याची माहिती आहे। भक्तांचे आजार बरे करण्याचा दावा करणारा स्वतःच आजारांच्या विळख्यात सापडलेला आहे। प्रकरणामुळे नागरिकांमध्ये कर्माची फळं अशी चर्चा सुरू। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी किरण ताजणे आपल्यासोबत आहेत। किरण, मित्रांनो, जवळपास 16 दिवसांपासून अशोक खरात हा पोलीस कोठडीमध्ये आहे, एसआयटीच्या रडारवर आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या दिनचर्येमध्ये तो दिवसभरामध्ये डझनभर औषधं घेतोय, डझनभर गोळ्या घेतोय आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर त्याला बीपी, शुगर, पॅरालिसिससह अनेक गंभीर आजार देखील आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एसआयटी कडनं सुरू असलेल्या चौकशीचं ताण पाहता त्याच्या वजनामध्ये जवळपास 7 किलोची घट झालेली आहे। त्यामुळे वजनदार असलेला हा गुरु आता त्याचं वजन देखील कमी होताना दिसतंय, त्याच्या वजनात घट होते आणि प्रामुख्यानं भक्तांचे आजार बरे करण्याचा दावा करणारा स्वतःच कसा आजारांच्या विळख्यामध्ये आहे हे देखील या निमित्तानं समोर आलेलं आहे। त्यामुळे नाशिक शहरासह राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजामध्ये एक वेगळी चर्चा सुरू आहे। कर्माची फळं अशा स्वरूपाचं एक चर्चा आता नाशिकच्या या संपूर्ण वर्तुळात सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। विक्रांत, धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। 16 दिवसांचा पोलिसी खाक्या आणि खरातचं वजन 7 किलोंनी घटलेलं आहे। नामकरण आवारे आणि त्यांच्या कुटुंबाची 9 तास चौकशी झाली आहे। खरात प्रकरणात आवारेंची शिर्डी पोलिसांकडून चौकशी झाली। या चौकशीनंतर नामकरण आवारेंचा तात्काळ काढता पाय देखील दिसला। मुलानं आवारेंना माध्यमांशी बोलण्यापासून रोखलेलं दिसलं। अकाउंट उघडले गेले त्याच्याबद्दल काय तुम्ही होता त्याच्यासाठीच आलो होतो, तुम्ही होते का? त्याच्यासाठीच जबाबदारीला आलो होतो। नाही, पण अकाउंट तुम्ही स्वतः उघडले, तुमच्या घरच्यांनी उघडले? नाही आमचं काही संबंध नाही। त्यांचं रिमांडचं काम होतं, त्यामुळे बसून राहावं लागलं मला 4 वाजेपर्यंत। तुम्हाला सह आरोपी करण्याची मागणी होती, त्याबद्दल नाही असं काही नाही होत, असं काही नाही होत, असं काही नाही होत। तर या खरात प्रकरणावरून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये जुंपलेली आहे। खरात प्रकरणात या मंत्र्याचं नाव कसं आलं नाही असा प्रश्न खडसेंनी विचारला। एकनाथ खडसेंनी नाव न घेता महाजनांवर निशाणा साधला। तर मी बुवाबाजी करत नाही, खडसेच काळी जादू करायला कोलकात्याला जातात असं प्रत्युत्तर महाजनांनी। अशोक खरातांचे शिष्य असतील, त्यांना भेटले असतील, जाऊन आले असतील, त्यांच्या संग रात्र गमावली असेल, तरी हे राजीनामा नाही देणार। तू विषय नाही म्हटलं, आपल्याला माहित नाही ते। फक्त मला माहित आहे की या मंत्र्याचं नाव कसं येत नाही अजून। या मंत्र्याचं म्हटलं नाही, त्यामुळे तुम्ही समजून जा कोण्या मंत्र्याचं।
की नाही, तुमच्याकडे अंगुली निर्देश तुम्ही वाट बघा म्हणा, कारण तुमचं लक्ष सगळं माझ्याकडेच असतं. पण मी कुठलीही बुवाबाजी करत नाही, मी कुठल्याही महाराजाकडे जात नाही. ते धंदे तुमचे आहे. तुम्ही उठसूट चालले कलकत्त्याला कोणत्या महाराजाकडे काळी जादू करायला, पांढरी जादू करायला. मला गरज नाही या गोष्टींची. माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. मी कुठेच कोणत्या बुवा, तुम्ही बघितलं का आतापर्यंत, ऐकलं का कधी मी कुठल्या बुवाकडे गेलो, कोणाला हात दाखवला, माझं काय होईल? काय नाही. मी चांगलं काम करेल चांगलं होईल, वाईट काम करेल तर तुमच्यासारखं होईल.